नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये महिपतचा आता पर्दाफाश झालेला असतो. अर्जुन आणि सायलीने मिळून महिपतचा तर पूर्ण फडशा पाडलेला असतो. काहीही कडून महिपतकडनं आता स्वतः कबूल करून घ्यायचं याच्यासाठी त्यांनी खूप मोठा प्लॅन रचलेला असतो. आणि त्यांचा हा जो काही प्लॅन असतो त्याच्यामध्ये प्रतिमा आत्यासुद्धा सामील असते. आता सायली प्रतिमाला खूप धीर देते. ज्या ठिकाणी प्रतिमा आणि रविराजचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्याच ठिकाणी महिपतला बोलून घेतलेलं असतं. महिपत तिथे जंगलामध्ये आल्यानंतर सगळीकडे CCTV कॅमेरे लावलेले असतात, जेणेकरून महिपत जे काही बोलेल ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होईल आणि रेकॉर्ड झाल्यानंतर महिपतचा गुन्हा सगळ्यांसमोर मांडता येईल. प्रतिमासुद्धा जेव्हा महिपतच्या समोर येते, प्रतिमाला समोर पाहता महिपत तर घाबरतोच, पण मात्र प्रतिमाने इथे हार मानलेली नसते. न घाबरता प्रतिमा महिपतशी बोलत असते आणि तेव्हाच प्रतिमा म्हणते, तुला तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा मी देणार, तुझा घडा भरलाय. आणि न घाबरता प्रतिमा महिपतशी बोलत असते. तेव्हाच मग महिपत प्रतिमाला घाबरवत म्हणतो, मागच्या वेळी तुला मी मारलं नव्हतं, पण मात्र तुझा मृत्यू माझ्याच हातून दिलाय. मागच्या वेळी माझी चुकी झाली की तुला तेव्हाच मारून टाकायला हवं होतं, पण मात्र आता तुला मीच मारणार. अर्जुन आणि सायली दोघेवरनं तर तो सगळा प्रकार पाहतच असतात. पुढे प्रतिमा आता महिपतशी कसे दोन हात करणार, महिपतशी कसं लढणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.